हा गव्हर्नमेंटची नोकरी सोडायचा मनावर दगड ठेवून कसं काय निर्णय घेतला तुम्ही? हा कारण कोणती हेल्परची असो किंवा कोणती पण असो, सरकारी नोकरी म्हटलं तर लोकांना एक तो कम्फर्ट झोन असतो, तो सुटवत नाही. मग तो तुम्ही कसं काय सोडला? बरोबर. मी म्हणलं ना तुम्हाला की दर टप्प्याला मला माणसं भेटत गेली. हो. तर पहिले तर माझे आई वडील जन्म देणार आहेत. त्याच्यानंतर खरंच मध्ये नाव राहिलं माझं की माझे मोठे बंधू सुरेश भाऊ, की बरोबर. त्यांनी त्यांच्या मित्राला विनंती केली नसती की बाबा ह्याला घेऊन जा, बरोबर. तर मी कदाचित आलोही नसतो, तिकडेच राहिलो असतो 12वी बरोबर. नापास झाल्यावर. त्यांनी सुरुवातीला तिथं ह्यांना रिक्वेस्ट केली, मग हे घेऊन आले. 5 वर्ष रेल्वे सर्व्हिस करत असताना काय व्हायचं की मी दर आठवड्याला गावी जायचं. रेल्वेतच कामाला असल्यामुळं बरोबर आहे. पास असायचा, हो. ते फ्री असायचं हम्म. आणि ते दर आठवड्याला गावी जायचं. आमच्याकडे एक आमचे नातेवाईकच आहेत माझे, म्हणजे माझ्या आत्यांचा मुलगाच आहे सुभाष देशमुख. हो. आता पॉलिटिक्स मध्ये आहेत ते. बरोबर. मागच्या 5 वर्षात ते सहकार मिनिस्टर पण होते. बरोबर. हा. त्यावेळेस ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. बरोबर. मग मी रात्री 10 नंतर जर मी सोलापुरात पोहोचलो रेल्वेने, हो. तर आमच्या गावची शेवटची गाडी 10 वाजता असायची. ती हो, चुकली हो. तर मी त्यांच्याकडे मुक्कामाला जायचं. बरोबर. मग ते मला विचारायचे. तो माणूस म्हणजे मला ते प्रत्येक टप्प्यावर भेटत घेतलेला त्यातलं एक ते माझे आदर्श आहेत की बरोबर. हो. ज्यांनी मला कॉन्ट्रॅक्टर केलं. हो. की ते म्हणले अरे तू किती पगार आहे? 900 रुपये. हा. मग म्हणले अरे कशाला काम करतो तू? बरोबर. पुण्यासारख्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे म्हणली, त्याचे टेंडर येतात म्हणले, 500 टेंडर येतात पेपरला. बरोबर. आणि त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांच्या डोक्यात, आणि ते असं आज पण जरी राजकारणात असले ते, हो. तर आज पण त्यांना उद्योजक घडवण्याचा फार छंद आहे. बरोबर. फार छंद, म्हणजे ती फॅक्टरीच एक उद्योजक घडवणारी. नाही, असे फार कमी लोक आहे राजकारणामध्ये. आहेत, कमी आहेत, पण लोकमंगल समूहाच्या मार्फत त्यांचं मोठं काम आहे. बरोबर. बँक आहे, मल्टीस्टेट आहे, पतसंस्था आहे, कॉलेज आहेत, हॉर्टिकल्चर आहे, बरेचसे कामं करतात ते. बरोबर. 30-32 संस्था आहेत. पण सामाजिक ह्याच्यात ते दरवर्षी साधारण गेले 10-15 वर्ष झालं की 250-300 सामुदायिक विवाह सोहळे लावतात. अरे वा. 1000 रुपये म्हणजे फक्त फी, 500 रुपये काय ती फी घेतात फक्त. बरोबर. हो. आणि सामुदायिक सर्व धर्माचे लोकांचे ते 250 दरवर्षी लग्न लावतातच. ते फार मोठं काम करतात. पुण्याचं ते काम. मला म्हटले की तू काम घे. तर मला पिंपरी चिंचवडला त्यांनी पहिल्यांदा येऊन इथं टेंडर पण घ्यायचं किंवा कसं भरायचं हे त्यांनी शिकवलं. बरोबर. हा, ते किचकट प्रोसेस आहे. किचकट प्रोसेस आहे. आणि ते काय झालं की ती सुभाष देशमुख कंपनी त्यांचं रजिस्ट्रेशन होतं. ओके. हा. मग काम मिळाल्यानंतर पहिले 1-2 टेंडर भरल्यावर मिळाले नाहीत. त्यांनी मला आयडिया दिली की तू पेपरला ऍड बघत जा. बरोबर. मी त्यावेळेस रेल्वे सर्व्हिसलाच होतो. बरोबर. आणि ज्या कामाच्या पुढे कंसात 3री मागणी 4थी मागणी लिहिलंय ना, हा. ते काम तू घे. बरोबर. म्हणजे जे कोणच घेत नाही, 3-3दा मागणी केली. बरोबर. मग मी असंच सर्व्हिसला असताना रेल्वे तेवढं 5 वर्ष होत आली होती सर्व्हिसला, हो. त्यामुळे जरा तिथं परफेक्ट झालेलो तिथं होतो. जम बसला होता. हा, मग चहाच्या सुट्टीत मी असं बाहेर येऊन, आम्ही ते पहिलं मित्रमंडळाचे पेपर असायचे अडकवाले बाहेर, हा. ते पेपर हातात घेतला आणि त्यात आज का आनंद पेपरमध्ये मला चांगलं आठवतं, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निविदा नोटीस असं दिसलं मला. बरोबर. हा. मग ती कामाची नाव न वाचता मी फक्त कंस कुठल्या कामाला आहे का बघायचं. बरोबर. ते मला एका कामाला कंस दिसला हा. की ते काम होतं पिंपळे निलकचं. बरोबर. की पिंपळे निलक येथे स्मशानभूमीसाठी वेटिंग शेड बांधणे, 1,40,000 पहिलं टेंडर होतं. तर ते मला फार आनंद झाला. बरोबर. त्यावेळेस काही मोबाईल नाही, काय नाही. मी ते ह्याला पेपरवाल्याला म्हणलं की बाबा हे आजच्या दिवस राहू दे, तू मला उद्या हा पेपर दे, ह्याच्यातली मला ही नोटीस पाहिजे. बरोबर. हा. तर तो म्हणला तुम्ही तसलं काय जमणार नाही, तुम्ही इथं झेरॉक्स काढा. अच्छा. हा. मी त्याची झेरॉक्स काढली. बरोबर. हा. आणि ते घेऊन गेलो. ते म्हणले आता हे बरोबर आहे, हे तू टेंडर घे. बरोबर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्याच्यानंतर आलो मी. रविवारी जाऊन सोमवारी गेल्यावर तिथं मी ते टेंडर फॉर्म घेतला. बरोबर. असं झालं की ते टेंडर फॉर्म त्या काळात काही कॉन्ट्रॅक्टरला आश्चर्य वाटायचं की आले एकच टेंडर फॉर्म गेलाय, एक कोण आहे बाबा माणूस. मी ते टेंडर पण भरलं आणि सिंगल टेंडर ओपन पण झालं की 3दा ते कॉल केल्यामुळं कोणच घेत नसल्यामुळे सिंगल टेंडर त्यांनी ओपन केलं. बरोबर. आणि ते काम मला मिळालं. म्हणजे कोणच करत नव्हतं असं ते अवघड काम असल्यामुळे मला मिळालं आणि तीच सुरुवात झाली माझी. कोण करत नसेल म्हणजे त्यामध्ये प्रॉफिटची शाश्वती कमी असेल, मग ते तुम्ही कसं केलं? नाही, काम अवघड होतं ते. काम अवघड. प्रॉफिटचा तर विषयच नव्हता, कारण माझं क्षेत्र मेकॅनिकलचं होतं. बरोबर. हा. आणि हे क्षेत्र होतं सिव्हिलचं. अच्छा. हा.
मला थोडं त्यावेळेस पासून वाटतं की जो धाडस करेल ना तोच पुढे जातो. बरोबर. मी त्यावेळेस जर ते केलं नसतं धाडस की अरे हे हो. कसं काम करायचं, 4-4दा कॉल करून सुद्धा कोण घेत नाही काम आणि हो. आपण कसं करणार. बरोबर. पण मला सुभाष देशमुखांचा सपोर्ट होता की ते म्हणले तुला काय करायचंय, रजिस्ट्रेशन माझं. हो. पैसे पण ते देणार होते. बरोबर. बरोबर. स्वतः ते येऊन इथं भरून दिलं वर्क ऑर्डर पर्यंत, पैसे पण दिले, म्हणजे पैशाचा काही विषय नव्हता. हो. टेंडर त्यांच्याच नावानं असल्यामुळे त्यांनी काम करायला पण पैसे किती लागतील एवढे तू बरोबर. मला सांग म्हणले होते. परंतु काम करताना मला थोडंसं वाटायचं की आले यांनी रजिस्ट्रेशन आपल्याला दिले, टेंडर भरायला पैसे दिले, काम करताना पण कसं मागायचं. बरोबर. आता सुरुवातीची परिस्थिती गावाकडची पण फार गरीब होती तशी. बरोबर. हो. एकदा तर अशी परिस्थिती झाली की मी रेल्वे काय फुकट असल्यामुळे जात येत होतो. बरोबर. परंतु गावी गेलो मी आणि मोठ्या भावाला म्हणले की अरे ते कामाला असे असे पैसे लागतात. त्याला पण हो. माहिती होते की आता हे काम येते घेतोय. तर ते फक्त 500 रुपयासाठी मला एक मुक्काम करावा लागला होता. की अरे भाऊ म्हणले अरे नाही ते आपले गावचे गुजर आहेत ना, म्हणजे गुजराचं दुकान होतं हो. हो. जनरल स्टोर. ते का आज नाही येत, त्याच्याकडनं मी 500 रुपये तुला घेऊन देतो. मी कसं त्याला अरे द्यायचं ते वा. देतो. हा. तर पण आज नाही येत तुला मुक्काम. तर मी 500 रुपयासाठी मुक्काम पण केलेलं गावी. आणि हे सुभाष देशमुख यांना कळाल्यानंतर ते म्हणले की आता अजिबात तिकडे पैसे मागायचे नाही, तू मला मागायचे. बरोबर. त्यामुळं पहिल्या मला पैशाची कधी अडचण आली नाही किंवा कसलीच अडचण आली नाही. बरोबर. पैसे म्हणजे तेच द्यायचे कामाला मागेल तसं. बरोबर. त्या काळात असं बी होतं की तेव्हा मोबाईल नव्हते, तर रात्री 11च्या पुढे लाईन लागायची एसटीडीला. मला एसटी आणि त्यांच्या घरीच फोन असल्यामुळे ते पण रात्री 10 नंतरच घरी भेटायचे. बरोबर. हो. हो. तर रात्री 11 नंतर मी फोन करायचो त्यांना की मला असं असं थोडी अडचण आहे. तर ते तयार ठेवायचे मला. बरोबर. पण तुम्ही प्रत्येक वेळेस परतफेड पण केली. हा बिलच त्यांच्या नावावर येत असायचं. अच्छा. हा. हा, पण तिथे असलं काही मोबदला आहे ते काही तसा विषय नसायचा हो. त्यांचा. हो. ते द्यायचे पैसे. बरोबर. बिल आल्यानंतर ते मला विचारायचे उलट आता ह्याच्यातले किती ठेवू का सगळे देऊ. हा. बरोबर. मग ते मी म्हणायचे एवढेच ठेवा एवढे द्या असं करून ते. पण त्यांनी कधी हिशोब केला नाही. बरोबर. म्हणजे त्यांनी घेतलेले तेवढे दिलेत का नाही, किंवा मी पण कधी त्यांना विचारलं नाही की तुम्ही दिलेले तेवढे घेतलेत का. बरोबर. पण ते काय 2-4 वर्षाचा काळ होता तो त्यांच्या सपोर्टमुळे व्यवस्थित. बरोबर. नंतर मग हा कामांचा सिलसिला चालू झाला. हो.